vehicle along the एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि त्या सर्क्युलर ट्रॅकवरती व्हेकल तिथे आपण असं कन्सिडर करू की टर्न मारणार आहे. ठीक आहे, समजा व्हेकल इकडून इकडे येते तुमच्या बाजूला येत असताना इट इज गोइंग टू टेक द टर्न. माझ्या बाजूने बघितलं तर राईट टर्न आहे, तुमच्या बाजूने बघितलं तर लेफ्ट टर्न येतो. ओके, टेकिंग द राईट टर्न. ओके, आता राईट टर्न घेतल्यावरती टॉप व्ह्यू बघू आपण. टॉप व्ह्यू वरतून कसं दिसेल, समजा असा रोड आहे, लाईक धिस, या पद्धतीने रोड आहे. इथेची समजा सेंट्रल मार्किंग आपण कन्सिडर करू रोडची. आणि इथे जर बघितलं दिस इज द व्हेकल मूव्हिंग. इथून ह्या पोझिशनला अशी व्हेकल पुढे फॉरवर्ड डिरेक्शनला चाललेली, टेकिंग द टर्न. जर याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं, इन दिस पॅसेज या एवढ्या टायमिंगसाठी दॅट पर्टिक्युलर व्हेकल इज इन द सर्क्युलर मोशन. ती आर्कमध्ये गेली ना, एका सर्कलचा आर्क आहे ना हा एक. याला जर असं कंप्लीट केलं पूर्ण, आता पुढं तो रोड असा समजा सरळ जात असेल, वी डोंट केअर, पण तो जेव्हा ह्या मोशनमध्ये जाणार आहे त्यावेळेला समजा इथून अशी लाईन आपण ड्रॉ केली तर तो असा एक सर्कल तयार होणार आहे. ज्यावेळेला व्हेकल असा रोड सरळ येत होता आणि इथून टर्न घेतला तर त्यावेळेला व्हेकल इज इन द सर्क्युलर मोशन फॉर दिस पर्टिक्युलर मोमेंट. सर्क्युलर मोशनमध्ये ती गेलेली आहे. म्हणून हेडिंग काय लिहिलंय बघा, व्हेकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हॉरिझॉन्टलच आहे पण सर्क्युलर ट्रॅकमध्ये आता व्हेकल गेलेले. दिस इज द कंडिशन. मग इथं आपल्याला काय बघायचं आहे बघूया, सांगतो मी तुम्हाला पुढे, जशी टर्म येईल तसं सांगतो. ओके, सगळ्यात पहिले हा टॉप व्ह्यू बघितला आपण, वरतून बघताना व्हेकल कशी दिसेल. तुम्हाला ही डायग्राम नाही काढायची, तुम्हाला त्याची ॲक्च्युली FBD म्हणजे एक वर्ड सांगून ठेवतो. FBD बुकमध्ये शब्द आहे की नाही मला माहीत नाही हा, बट मी सांगून ठेवतो. इट्स अ फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम काय रिप्रेझेंट करते माहिती का, त्या पर्टिक्युलर मोशनमध्ये त्या पर्टिक्युलर म्हणजे जो काय ऑब्जेक्ट आहे, जे काही घटना घडती आहे तिथं कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होत आहेत, दॅट इज द फ्री बॉडी डायग्राम. ओके, माहीत असू द्या हे. तर आता इथे आपण एक डायग्राम काढूया. तुम्हाला वाटलं असतं ती डायग्राम एकदा दाखवतो, पण बुकमध्ये कशी आहे. बुकप्रमाणेच काढायची आहे बघा. हा सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. त्या कर्वेचरचा सेंटर आहे. इथं एक पर्टिक्युलर व्हेकल आहे की जी अशी टर्न करते. ओके, टर्न करत असताना त्यांच्यामध्ये दिस इज द रेडियस ऑफ कर्वेचर. ती रेडियस ज्या कर्वेचरला टर्न मारणार आहे त्याची रेडियस आहे, हे त्याचं वेट आहे, हे वरती नॉर्मल रिॲक्शन आहे. आणि दिस इज द स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हणूया बिटवीन द टायर अँड द रोड. ठीक आहे, ही त्याची एक सिम्पल डायग्राम आहे. ओके, मग आता एक एक टर्म आपण बघूया. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं इथे, हिअर इट इज सी, सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. कारण ती सर्क्युलर ट्रॅक आहे ना, तिथून तो तिथून ते टर्न घेणार आहे, त्याचं एक प्रकारे सेंटर आहे. इथून इथे समजा आपण कन्सिडर करूया, इथे एक व्हेकल आहे. ओके, त्याच्यानंतर पुढं बघा, याचा सेंटरपासून कन्सिडर करू आपण. सपोज दिस इज द वेट mg, त्याच्यावरती ॲक्ट होणारं वेट. तेवढीच तुम्हाला ॲरोवरती दाखवावं लागेल. हा जितका आहे तेवढाच दाखवा वरच्या डायरेक्शनला. ठीक आहे, दिस इज द वेट ऑफ द व्हेकल, दिस इज द नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग ऑन द व्हेकल फ्रॉम द ग्राउंड. ग्राउंडवरनं त्याच्यावरती जो नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होते ती. ठीक आहे, ओके. इथे आपण अजून एक दाखवूया, फोर्स ऑफ फ्रिक्शन FS. हे फोर्सेस दाखवतोय आपण त्याच्यावरती असलेले. ठीक आहे,
नंतर इथून तर इथपर्यंत दिस इज रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, दिसत नसेल थोडी डायग्राम वाटलंच तर अजून मी मोठी करतो याला. आता याच्यामध्ये काय आहे एक्झॅक्टली लेट एक एक गोष्ट सांगून द्यायची. mg weight of the vehicle on circular track. त्या ट्रॅकवरती असलेलं वेट. यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर एन नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग ऑन व्हेकल. व्हेकलवरती जे काय नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट होते. व्हॉट इज द नॉर्मल रिॲक्शन? हे बघा, ॲक्शन रिॲक्शन दीज आर द फोर्सेस. ठीक आहे, आता समजा आपण एक कन्सिडर करा, आपण आता याच्यावरती अर्थवरती किंवा ग्राउंडवरती उभं आहे. ठीक आहे, वेट आहे खालच्या डायरेक्शनला, बरोबर आहे. दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल पुल बाय द अर्थ. वेट आहे. आपण जमिनीत जातोय का? नाही जात. का? कारण तेवढाच इक्वल अँड ऑपोजिट फोर्स अर्थकडून किंवा ग्राउंडकडून आपल्या ऑपोजिट डायरेक्शनला भेटत असतो. किंवा समजा तिकडं एक वॉल आहे, वॉलला मी असा ढकलतोय, फोर्स अप्लाय केला, वॉल जाते का तिकडे? अजून ढकलल्यावर जाते का? नाही जात वॉल. का बरं जात नाही? तेवढंच इक्वल अँड ऑपोजिट फोर्स, दॅट इज द नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल म्हणजे फिजिक्समध्ये त्याला आपण परपेंडिक्युलर फोर्स म्हणतो. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर फोर्स ग्राउंडकडून भेटलेला आहे, दॅट इज द नॉर्मल रिॲक्शन. वेट आहे व्हेकलचं खाली, तेवढाच नॉर्मल रिॲक्शनवरती भेटतो, तेवढंच. खाली पण जात नाही ती जमिनीत, वरती पण जात नाही, बॅलन्स्ड. हा पेन आहे हातामध्ये, याचं स्वतःचं वेट आहे, खाली जातोय का? नाही. तेवढाच फोर्स मी माझ्या हँडकडून त्याला वरती दिलेला आहे, बॅलन्स झालं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एफ एस फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स अँड रोड. हे बघा, फोर्स ऑफ फ्रिक्शन शिवाय जवळपास डे टू डे लाईफमध्ये कोणतीच गोष्ट होत नाही. आपल्याला चालायचं जरी म्हटलं तरी ते फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळे होतं, नाही तर स्लिप होऊन जाईल तो फोर्स ऑफ फ्रिक्शन नसेल तर. दॅट्स द इंटरलॉकिंग बिटवीन द टू सर्फेसेस. दोन सर्फेसमध्ये असलेलं ते एक इंटरलॉकिंग आहे. मग ते टायर असा असतो की जेव्हा टर्न मारतो, समजा गाडीने टर्न मारली, गाडी तर आधी अशी जात होती सरळ, पण गाडीने टर्न मारली, इकडे जाण्यासाठी ते इंटरलॉकिंग प्रॉपर झालं पाहिजे विथ द रोड सरफेस अँड द टायर, तरच टर्न बसेल. जर ती इंटरलॉकिंग झाली नाही त्या दोन सर्फेसेसमध्ये, तर गाडी टायर इकडे जरी केलं तरी गाडी अशी सरळ सरळ जात राहील, कारण ते मोमेंटम भेटलेलं असतं ना त्या डायरेक्शनला बॉडीला. ठीक आहे, सो हा इम्पॉर्टंट आहे. मग तो फोर्स ऑफ फ्रिक्शन तिथं प्रेझेंट आहे. ओके, सी आपल्याला माहिती बोललोय आपण मगाशीच. आर लिहून टाकू आपण, काय? रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ सर्क्युलर पाथ. जो काही सर्क्युलर पाथ आहे त्याचा काय तो रेडियस ऑफ कर्वेचर आहे, अशी टर्न घेत असताना. आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे, दिस इज द पॉईंट. हे झालं, सी इज द सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, अजून एक पॉईंट मी लिहिली आहे, बट ठीक आहे पुढे लिहूया, काय अडचण नाही. आता याच्यामध्ये मला तुम्हाला काय सांगायचं आहे, आपण एक टर्म तर इथे लिहू शकतो लगेच. कोणती टर्म? इतक्यात एक बघितलेलं आहे. काय बघितलं सांगा बरं? ॲज हिअर normal reaction of vehicle is equal to weight of vehicle. व्हेकलचं वेट आणि नॉर्मल रिॲक्शन सेम आहे. दिसत आहेत ना डायग्राम मध्ये आपल्याला, का नाही दिसत आहे? वेट आणि नॉर्मल रिॲक्शन सेम आहे. मग तुम्ही काय लिहू शकता तिथं? एन इज इक्वल टू
mg. इक्वेशन 1 आपण इथं पहिले लिहून टाकूया. ओके. त्याच्यानंतर बाय डेफिनेशन 11 स्टँडर्डला होता म्हणून लिहिलं बाय डेफिनेशन. फ्रिक्शनल फोर्स इज गिवन ॲज म्यू एस इंटू एन. कोण सांगेल म्यू एस इंटू? व्हॉट इज म्यू एस? म्यू एस काय होतं सांगा मला. येस, वेअर म्यू एस वॉज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. यात काय अडचण आहे? ठीक आहे. ओके. हे 11th ला होतं की फोर्स ऑफ फ्रिक्शन इज गिवन बाय कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द रोड. तो एक कॉन्स्टंट असतो टायर आणि रोडमध्ये. ठीक आहे. इंटू नॉर्मल रिॲक्शन. लॉज आहे हा. ठीक आहे. 11th ला होता आपल्याला. हा एक पार्ट झाला. ठीक आहे. इक्वेशन 1 इक्वेशन 2 झाला. त्याच्यानंतर as vehicle is moving on circular track or road, काही पण म्हणा, then there must exist सेंट्रीपेटल फोर्स. तिथे एक सेंट्रीपेटल फोर्स असला पाहिजे. सेंट्रीपेटल फोर्स. देअरफॉर सेंट्रीपेटल फोर्स 3 फॉर्म्युले बघितले होते आपण यांचे. कोणते? एम व्ही ओमेगा, एम आर ओमेगा स्क्वेअर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता यातलं व्हेलॉसिटीचा आपण घेतोय एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके. ठीक आहे. इक्वेशन 3 म्हणूया. बघा, फ्रॉम डायग्राम अँड इक्वेशन 2, 3. बघा, डायग्राम वरून आणि इक्वेशन 2 आणि 3 वरून आपण काय लिहू शकतो सांगतोय मी तुम्हाला, फक्त लक्षात द्या. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. डायग्राम मध्ये आता सगळ्यात पहिली गोष्ट तर ती जी व्हेकल आहे अशी टर्न घेणार आहे. बरोबर आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं या बाजूने येऊन इकडे टर्न घेणार आहे. बरोबर आहे. टुवर्ड्स राईट. ठीक आहे. तिकडे टर्न घेते म्हणजे असा सर्कल तयार होतोय ना ह्या बाजूला. There must exist a centripetal force which is along the radius towards the center. Along the radius. आता मला इथे सांगा, along the radius towards the center कोणता फोर्स दिसतोय? Fs आहे. कोणता फोर्स आहे? फक्त एकच आहे. मग डायग्राम वरून इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 वरून तुम्ही काय लिहू शकतात? Fs इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एफ एसची व्हॅल्यू काय होती? म्यू एस इंटू एन विच इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. याच्यामध्ये मी काय लिहितोय पुढे? देअरफॉर म्यू एस याची व्हॅल्यू एम जी. सुरुवातीलाच लिहिलं ना, एन म्हणजे किती आहे बघा. एनची व्हॅल्यू किती लिहिली आपण? एम जी. ती त्याच्यात टाकून देऊ फक्त. विच इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम एम कॅन्सल. अजून एक टर्म ॲड करतो मी. फॉर एफ एस मॅक्स देर इज व्ही मॅक्स फॉर व्हेकल. तुम्ही इथं जर याची व्हॅल्यू मॅक्झिमम कन्सिडर केली, एफ एस मॅक्स जर कन्सिडर केली तर तुम्हाला व्हेलॉसिटी कशी भेटणार? मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑन द कर्व्ड पाथ. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जास्तीत जास्त फ्रिक्शनल फोर्स असेल तेवढा जास्तीत जास्त व्हेलॉसिटीने टर्न
तिथे घेता येईल सर्क्युलर ट्रॅकवरती. याच्यापेक्षा ही लिमिट राहील. याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी झाली का गाडी स्लिप होऊन बाहेर जाणार. आलं लक्षात. सो दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड. मी इथं लिहितो मॅक्झिमम सेफ स्पीड. ठीक आहे. मग वरचं इक्वेशन देअरफॉर वरचं इक्वेशन काय होईल बघा. कॅन्सल झालंय. ही टर्म मी लेफ्टला लिहितो v²/r. फक्त त्याला काय लिहितो आता मी मॅक्स. आणि ह्या साईडला कोण उरलंय μs/g. पुढे बघा काय Vmax² is equal to μs/g. Therefore maximum safe speed is equal to under root of equation number 4 असेल. Here maximum safe speed of vehicle is independent of mass of vehicle. त्याच्यामध्ये एम दिसतोय का कुठे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. सायकल जरी टर्न घेत असेल, नंतर कार जरी टर्न घेत असेल, एखादा कंटेनरची मोठा ट्रक असेल तो टर्न घेत असेल, किंवा एखादं जेट किंवा विमान काय जे काय असेल ते टर्न घेत असेल, त्याच्या मासवरती डिपेंड, त्या रेडियस ऑफ कर्वेचरवरती डिपेंड आहे की किती रेडियस ऑफ कर्वेचरने टर्न घेणार आहे तो स्पीड, मॅक्झिमम सेफ स्पीड. ठीक आहे. आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन विच इज बिटवीन द टायर अँड द रोड, तो कसा आहे याच्यावर डिपेंड आहे. त्या मासवरती व्हेकलच्या डिपेंड नाही आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. सो इथून ते इथपर्यंत लिहून काढा. मी पुढचा पॉईंट सांगतो तुम्हाला. राईट डाऊन दिस. व्यवस्थित लिहा हे सगळं.